Date 10 December 2023. Temperature 9 degrees Celsius. Humidity 40%. You are advised to wear black clothes due to low temperature. I repeat, you are advised to wear black clothes due to low temperature. Welcome to the semester meet of Medical College of Pune. Welcome, welcome, welcome. नेहमीप्रमाणे आपणच पहिलं बरं का? आपल्या दयेनं सर्व काही सुरळीत. धन्यवाद. अरे लेका असं काय बोलतोस मुलाखत घेतल्यासारखा? सामंजस्य, परिपक्वता आणि स्वभावाचं प्रेम आचरणात आणण्याची त्याची आज्ञा आहे. त्याची कॉम्प्युटरची. मग घालून नाही का यायचं? अरे काय करणार, रेड कलर काय मस्त हवा पडली आहे. हो ना, मला अगदी वैताग आलाय. सांगितलं कोणी होतं एवढा आत्मधारकपणा करायला? ज्याला काय कॉलेज लाईफ आहे, कॅन्टीन नाही, कट्ट्या नाही. म्हणजे आजोबा सांगतात माझे. अरे त्यांच्यावर कॉलेजच्या आपण काय करे अशी घरी ऑनलाईन बसून लेक्चर्स प्रॅक्टिकल्स वगैरे नसायची. आपण कसं एका सेमिस्टरला एकदाच भेटतो ना, तसे तर रोज भेटायचे. मग एखाद दोनच पिरियड करायचे आणि त्यानंतर कट्टा स्पेशल. कट्टा स्पेशल? हो. अरे म्हणजे कट्ट्यावर बसून नुसत्या गप्पा मारायच्या. कधी गाणी म्हणायची, कधी कविता करायच्या, तर कधी चक्क इम्प्रोवाइज करून नाटक सुद्धा करायचं. व्हॉट अ वेस्ट ऑफ टाइम. हे काय कॉलेज लाईफ आहे? वेडा आहे. अरे तेच तर ठरवलं कॉलेज लाईफ. बरबरून सगळे त्या पिढीतले लोक. अरे आज सुद्धा कॉलेजची जेवढं करायची असली ना की आजोबांचे डोळे पाणावतात. त्यावेळी ते खूप धमाल करायचे. गाणी गायचे, नाचायचे, बघायचे. हो. संजू होताच नाही इतका वेळ. अरे काल थोडं टेम्परेचर होतं मला, त्यामुळे काम अर्धवट राहिलं. तो तर म्हणाला ऐकच नाही, पण काम संपलं म्हणून निघालं. आम्हाला वेगळे सगळे आम्हाला सगळ्या जमायलाच होती. संजू तुला माहितीये आता ना आम्ही कट्टा स्पेशल खेळत होतो. म्हणजे काय सांगतो प्लीज नेक्स्ट टाइम. संजू असं काय करतोय, एका सेमिस्टर मध्ये एकदा भेटतो आपण, जरा धमाल करूया. अरे पण त्याची परवानगी नाहीये. त्याची परवानगी त्याला काय कटकट आहे. संजूला स्वतःच्या मनाला पटेल असं वागणार, निदान आयुष्यात एखादा क्षण तरी. तसं कसं करता येईल मला सांग. आपल्या सोयीसाठी आपल्या मर्जीने आपण कम्प्युटर्स तयार केले, त्याच्या हातात सत्ता दिली ना, मग आता त्याचं ऐकून चालेल कसं? एक्झॅक्टली. मग मी तेच बोलतोय, आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केलेल्या आपण एका कारचा शोध लावायचा आणि त्याकडे स्वतःला चिरडून घ्यायची. तुला ना सायंटिफिक अप्रोचेस घेता येत नाही. तू 1970 साली जन्माला आल्यासारखं वागतोस. या 2030 सालात सुद्धा मागासलेलाच राहणार. यू आर अ राईट.
संजू असतील महाराष्ट्राला असतील बारकाजे, पण मी अजूनही माणूस आहे. तुमच्यासारख्या यंत्रणा बनले. माझ्या आयुष्यातला प्रत्येक छोटा मोठा निर्णय, माझ्या सगळ्या आवडीनिवडी त्याच्यावर फुकून मन मारून नाही करायचं मला. कोण जगताय काय मन मारून? तुम्ही सगळे कोण म्हणता असं? संजू, 12वी नंतर तुला जर्नलिझम करायचं होतं. हो, म्हणजे माझी लहानपणापासूनची इच्छा होती. हा, आणि मग त्यांनीच सांगितलं मेडिकलला जा म्हणून मन मारलंच ना. हे काय केलं म्हटलं? अरे तू बराच वेळ काय बोलला नाहीस ना, म्हणून बहुतेक स्क्रीन सेवर गेला असेल. मन मारलंच ना. हे बघ, इतपत सगळेच करतात, तूही नाही. मी नाही केलं. तुला माहिती आहे 12वीच्या माझ्या रिझल्टनंतर तू जो उद्योग केला, अगदी तोच उद्योग माझ्या दादाने माझ्यासाठी केला. तर तुझा तो काय म्हणाला असेल? एकंदर तुमची बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाविषयीची आस्था आदर अनास्था बघता तुम्ही पाककला शास्त्राकडे जावं. त्या आईला आयुष्यात कधी फोडणी घातली नाही म्हणे पाककला शास्त्र. राजन आणि तू प्रवाहाच्या विरुद्ध जातोस. लक्षात ठेव, याचे परिणाम भयंकर होते. अरे तुम्ही ज्या दिशेने जाताय ना तिथे विनाश फक्त विनाश. माणसाच्या सोयीसाठी निर्माण झालेल्या काही यंत्राकडनं त्याचा सर्वनाश होणार आहे. पण संजू अजूनही वेळ नाही केली. राजन प्लीज. संजू आपण अजूनही ही कुठली बाग शोधून काढलीस भेटायला? अगं पत्ताच सापडत नव्हता, पण छान आहे. तुला गंमत माहितीये, माझ्या
हो का? अरे आई एमएससी बॉटनी आहे ना, ती इकडेच यायची सॅम्पल गोळा करायला. म्हणजे बाबा भेटायच्या आधी आणि नंतर मग बाबा काय यायचे? वजन कमी करायला, जॉगिंग. म्हणजे आई भेटायच्या आधी. मग त्या दोघांची ओळख झाली. बाबा आई भेटेल म्हणून व्यायामाच्या नावाखाली मित्रांना झोपून इकडे यायचे आणि साहजिकच आईची अभ्यासातली गोडी वाढायला लागली. अरे दोघं रोज इथेच भेटायचे या कारंजापाशी. तासन-तास गप्पा मारायचे. बाबा त्यावेळेला शायरी सुद्धा करायचे आणि आईला वाचून दाखवायचे. आई सुद्धा बघणं बाबांना अगदी गुलजार समजायचे. हा कोण? गुलजार? अरे त्या काळातले मोठे शायर होते. आणि ती भेळेची गाडी दिसते ना, तिकडे जाऊन दोघं रोज भेळपुरी खायची. एकच भेळ, अर्धी अर्धी. मग पुढे काय झालं? दुसरं काय होणार? बाबांचं वजन किलोनी वाढत गेलं आणि आई नापास. बापरे. हे किती वर्ष झाली असतील नाही? सगळं बदल. पण हे कारण ती गाडी अजून तशीच आहे. आश्चर्य आहे ना? आश्चर्य कसलं आलंय त्यात? कम्प्युटरच्या साह्याने प्रिझर्व करून ठेवलंय सगळं. हा, आता पूर्वीच्या लोकांची एक आठवण असावी म्हणून. हे बस ते जाऊ दे. आपण भेळपुरी खायची. हा, दोघांनी वेगवेगळ्या प्लेट मधनं खावा होतं. नाही तसं नाही, पण माझी आजची प्रकृती आणि आजचं एकंदर हवामान बघता मला नाही वाटत हा मला काही खाऊ देईल म्हणून. थांबा, विचारून बघतो. नो, ही सेज आय एम सॉरी. मग मी खाते. मी येताना एक बरोबर घेऊनच आली. हा, तुझा ब्लड ग्रुप काय आणि तुझं हिमोग्लोबिन? अगं पण बघू तरी ते असलं खाणं सेफ आहे का? हे तोड रे, मला खावीशी वाटते ना, मग मी खा. ओके, ॲज यू विश. कशी आहे बघू ना जरा. अगं तू तुझ्या आईबाबांची लव्ह स्टोरी सांगत होतीस. हा, अरे काही नाही. एक दिवस बाबांनी आईला सरळ विचारलं, हे घे, काय की तुम्हाला आवडते? आई काय म्हणाली? आई म्हणाली हो. आणि पुढे? पुढे काय, लग्न. पण कम्पॅटिबिलिटी बघायला नको? ती कशी बघायची? ही हा ठरवणार. पण कशी? म्हणजे असं बघा, मी तुझी सगळी माहिती, म्हणजे एखाद्या मुलीची सगळी माहिती याला फीड करणार. हे बघ, माझी सगळी माहिती त्याच्या मेमरीत आहे. मग तो ही सगळी कॅल्क्युलेशन्स करून आपली, म्हणजे आमची कम्पॅटिबिलिटी काढणार आणि त्याप्रमाणे निर्णय देणार. आणि तो तू ऐकणार? हो. म्हणजे तू कुठल्या मुलीशी लग्न करायचं हे तो ठरवणार? अरे पण समजा तुझ्याशी 20% कम्पॅटिबल मुलीवर तुझं जीवापाड प्रेम असेल तर, आणि 100% कम्पॅटिबल मुलगी तुला आवडलीच नाही तर? छे, असं कसं होईल? अगं हा कसा चुकेल? अरे याला कसं कळणार तुझं प्रेम? तो फक्त आकडे मोजू शकतो, त्याला मन नाही आहे. आणि अशा भावना शून्य यंत्रावर तुझ्या आयुष्याचा निर्णय सोडवणार. पण हाच सर्वसाधारण मार्ग आहे. म्हणून तो बरोबर असंच ना? अरे आपल्या आई वडिलांनी कुठे पाहिली होती कम्पॅटिबिलिटी? पण इतकी वर्ष राहतात ना ते सुखानी. पण नेहा, आपण नाही जाऊ शकत त्याच्या विरोधात कधी. वेळा आहे. अरे असं गणित मांडून करतात ते प्रेम नसतं. प्रेम म्हणजे समोरच्याला त्याच्या चांगल्या वाईटासकट आपलंसं करायचं. आपल्या इगो सगळं त्याच्या पदरात घालून त्याचा सुद्धा आपल्या पदरात घ्यायचा. त्याच्या छोट्याशा सुखासाठी आपल्या जीवाचं रान करायचं. बुद्धिमत्ता सगळं विसरून बेहोश होऊन जगणं म्हणजे प्रेम. नेहा, नेहा तू बोलत असलीस ना की मला एका वेगळ्याच विश्वास गेल्यासारखं वाटतं. म्हणजे मला सगळं कळतं, वाटतं असं नाही, पण का कुणास ठाऊक खूप बरं वाटतं. खूप छान बोलतेस तू. तू जवळ असलीस ना म्हणजे
अजून 2 लाईव्ह आहेत तेव्हा आलो मी. काय करतो ते? बोनस घे बोनस. बोनस काय होतो तो? 1 मिनिट हा, एक गेम पॉज कर. काय झालं संजू? अरे पेशंट 906 चे रिपोर्ट्स होते. युथेनेशिया. युथेनेशिया? मग काय सांगितलंस तू? सांगितलं रुटीन प्रमाणे मारा म्हणून. तू गेम सुरू कर पटकन चल. संजू अरे पेशंट 906 म्हणजे मिसेस शर्मा. हो का? असेल. अरे ती परवाची सिझेरियनची केस. मी केली होती तिची डिलिव्हरी. हा तुला माहित असेलच किती क्रिटिकल होती तिची केस. अरे फक्त 2 दिवसाचं बाळ आहे रे तिचं. संजू ती आई आहे, ती लढेल मृत्यूशी. बरोबर आहे. तू निदान तिच्या बाळाचा तरी विचार कर. हो. संजू संजू प्लीज तिला मारू नकोस. एक शेवटचा प्रयत्न म्हणून तिला वाचव. सॉरी. माझं बोलणं ऐकून घ्या. संजू तिचं म्हणणं एक मिनिट काम करा. संजू तिचं म्हणणं बरोबर आहे. खरं तर ही पद्धतच अमानुष आहे. आता या विषयावर बोलायचं नाही असं आपलं पूर्वीच ठरलं होतं डॉक्टर राजा. आणि ताई मीच बोलतोय कारण मला हे सगळं सहन होत नाहीये. अरे माणसाच्या जीवनमरणाचा निर्णय तू या ठोक्यावर सोपवणार. म्हणजे कुठल्याही पेशंटची माहिती तू त्याच्या डोक्यावर आदळणार आणि मग त्याने ठरवायचं येणे जगायचं का नाही त्या. बघ ते तसं नाहीये. अँड यू नो इट. एखादा पेशंट या आजारातून वाचणार नाही असं मेडिकली ठरलं कीच तो मर्सी किलिंगचा निर्णय देतो. त्या पेशंटचा त्रास कमी व्हावा म्हणून. आणि मला सांग पूर्वी सुद्धा अनेक डॉक्टर्स असा सल्ला देतेच की. पण ते फक्त सल्लाच द्यायचे, निर्णय नाही. संजू अरे माणसं होती ती अशी धीरवाणीच्या तालावर नाचणारी यंत्र नाही. आणि या सगळ्या पलीकडे देवाची प्रार्थना करा, त्याच्यावर विश्वास ठेवा असंही सांगायचं ते.
हे असे फटक्यासारखे निसर्गाचे नियम नाही बदलायचे. हे बघ, मला या विषयावर वाद घालायचा नाहीये. मी त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी आखून दिलेल्या रस्त्यानेच जाणार, प्रवाहाविरुद्ध मी जाणार नाही. आणि तू फक्त एवढंच बघतोस रे, कम्प्युटर्समुळे झालेली प्रगती बघत नाहीस, विज्ञानानं आणलेल्या सोयी बघत नाहीस. संजय बघ, सायन्सला माझा विरोध नाहीये. फक्त आपल्या आयुष्याच्या दोऱ्या भावनाशून्य यंत्राच्या हातात द्यायच्या बरोबर. अरे तुम्हाला कळत कसं नाही, तरी कळलंय तुम्हाला. त्याचा हात सोडून तुम्ही एक पाऊल तुमच्या निर्णय तो घेणार. तुमची सुख तुमच्या आवडी बायकोला स्त्रीसाठी आवडणार तेवढी हे सुद्धा जाऊन त्याला काय सांगतो तुला संजू. मी लवकर आलो का? नाही नाही, अरे मलाच उशीर झाला. माझ्याकडे पामटॉप नाहीये ना वेळ सांगायला. बस ना. भेळपुरी खायची? हे घे ना. अरे आधी ह्याला विचार, आज खाणं सेफ आहे का? नाही, असं का बोलतेस?
कारण मला आज तुझा निर्णय हवा आहे. कसला? तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? नेहा प्लीज. संजू, गेली 7 वर्ष भेटतोय आपण एकमेकांना. तुझ्या अजून लक्षात येत नाहीये तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही ते? प्रेम आहे का माझं तुझ्यावर? मग मुद्दा तो नाहीये. मी एवढंच करायचा प्रयत्न करतोय की आपण कम्पॅटेबल आहोत की. काय म्हणतोय तुझा? 70% इनकम्पॅटेबल. मग प्रश्नच नाही. नेहा प्लीज थांब. कशासाठी? त्यांनी तुझा निर्णय घेतला ना. अगं पण मी अजून या सॉफ्टवेअरचं नवीन व्हर्जन वापरलेलंच नाहीये. संजू, हा सगळा मूर्खपणा. संजू, मी अजून थांबू शकत नाहीये. मग मी काय करू? काही करू नको. त्याला स्वतःच्याच मनाचा कौल घेऊन स्वतःच्याच आयुष्याचा एक निर्णय घेता येत नाही, तो मला काय साथ देणार? गेली 7 वर्ष एका यंत्रावरच प्रेम केलंय मी बहुतेक, आणि त्याच्यासाठी थांबून राहिले. संजू, तू ज्या मार्गाला चाललाय तो पटत नसून सुद्धा तुझा हात धरायला तयार होते, पण तू तेवढी हिंमत नाही दाखवू शकत आहेस. संजूवर नेहाला ऍक्सिडेंट झाला, ती तिकडे कोमात आहे, तू इथे बसून काय करतोयस? संजू, मी काय सांगतोय तुला, नेहा खूप सिरियस आहे, तिचं काही येऊ शकतं. तू माझ्याबरोबर चल लगेच. संजू चल लगेच. हे काय
कम्प्युटरने दिलेले नेहाचे रिपोर्ट. मग काय म्हणतो तो? युथनेशिया. अच्छा, म्हणून तू इथे असा येऊन बसलायस तर. आज यायचं सांगणार मी तिला. आपण लग्न करूया संजू. सांगणार मी तिला तिचं सगळं बोलणं मला पटलंय म्हणून. अरे अरे आता येते कॉम्प्युटरमध्ये तिला थोडा उशीर झाला असेल. ती लॅपटॉप वापरत नाही ना. तुम्ही काय सांगतो? पण ती येणार नक्की. मग आम्ही दोघं इथे बसून भेळपुरी खाणार आहोत. एकच प्लेट. माझा आईचा त्याचा सुद्धा नाही खाणार आहे मी भेळपुरी. हो, तिखट लागेल तिला. तिच्या डोळ्यातून गळाला पाणी येईल. मी या रुमालाने तिच्या डोळे पुसेल. हो, आणि माझ्या कम्प्युटरने तिला मारण्याचा निर्णय दिलाय. मारू शकत तिला का? तिच्यावर प्रेम करतोस म्हणून? अरे मग ते शर्मात नव्हतं त्याच्या बायकोवर प्रेम? का मारलास तिला? सांग ना, का मारलास तिच्यासारखा अनेकांना? राजन, काय झालंय रे माझं? मला नको होतं रे सगळं, पण मी काय करू? लहानपणापासून त्याच्या तालावर एक एक पाऊल टाकत आलोय मी. क्षणाक्षणाला मन मारत आलोय माझं. लहानपणी पतंग उडव असा वाटला तरी तो म्हणतोय म्हणून फुटबॉल खेळायचो मी. अरे पहिला पाऊस अनुभवला तो सुद्धा त्याच्या स्क्रीनवरच रे. मग इच्छाच मरत गेल्या हळूहळू. एक यंत्र झालं होतं माझं. यंत्र झालं होतं फक्त. पण मग नेहा आली आयुष्यात. आणि मग मी पण एक माणूस आहे असं वाटायला लागलं कुठेतरी. राजन, मला नेहा हवी रे. हे सगळं नकोय मला राजन. मला नेहा हवी फक्त. मी काय करू राजन? काय करू?
चल माझ्या बरोबर. आज आपण दोघं जाऊ प्रवाहाच्या उलट. वाचवायचा प्रयत्न करून निघाला. हळूहळू सगळेच येतील. आपणच वाचू आपलं जग. चल येशील ना माझ्याबरोबर? चल येशील ना?